हसरावे नमन वंदू वरदान देवीला हरवे नमन वंदू सजनाला हरवे नमन वंदू सजनाला हरवे नमन वंदू सजनाला असा तुरात मिसळून तुला गाढाण घालतोय मीर असा तुरात मिसळून तुला
सोन पाऊली पाहताली घरी सोन पाऊली पाहताली घरी माऊली गाते ओवी जात्यावरी माऊली गाते ओवी जात्यावरी हॅलो रसिको, कला क्षेत्रामध्ये जितकं गंधराला महत्व आहे, पहाट सजली नव्या धोक्यात पहाट सजली नव्या धोक्यात पहाट सजली नव्या धोक्यात पहाट सजली
रात्रीचा बाजार, पहाटे ते नैनरम्य वातावरण पाहून मला अगदी प्रसन्नता वाटते. त्या पक्ष्यांचा किलबिलाट, पानाफुलांचा घमघमाट, सळसळते पाण्याचा कळकळाट मनाला अगदी मोहून टाकणार आहे. होय की नाही ग नंदा? हो राबे, पाटेचे वर्णन म्हणजे चांदण्या रात्री आकाशाकडे बघून ढगांच्या पलीकडे जग पाण्यासारखे आहे. अगे बस जरा तुमचा पाठपुराण. बाजारात जायच्याकडे सांगा. अगं जायचं म्हणजे जायचंय, पण नंदा अजून मावशी नाही आली. बघ गं जरा घरी दिसते का ते. थांब राधे, बघते. अगं राधे, मावशी कुठे दिसत नाही, पण त्या मावशीचं म्हातारं बघ कसं वर करून झोपलंय. अगे तुला मावशी म्हाताऱ्याचं हे नाही बघा सांगितलं. नाही ग. अगं तंगड. अगं राधे, ते जाऊ दे, आधी मावशी हाक म्हणून घे बघ. असं म्हणते येते हा मावशी. अगं मावशी, अगं काय झालं मुंबईला? आता बाजाराला येतेस ना? आले हा. आले आले पोरी का ग हाका मारी, जरा काढू दे मला तयारी. आले आले पोरी का ग हाका मारी, जरा काढू दे मला तयारी. शालो निघून ग नववारी, आली बघा मावशी ही सुंदरी. शालो निघून ग नववारी, आली बघा मावशी ही सुंदरी. शालो निघून ग नववारी, आली बघा मावशी ही सुंदरी. शालो निघून ग नववारी, आली बघा मावशी ही मी संगाई तुम्ही थांबा जरा, येतात मालू रे पुरे गजरा. येतात मालू रे पुरे गजरा. येतात मालू रे पुरे गजरा. शालू नवा मोरा नशीब जरा, आकाश नसमुखी चमके हिरा. आकाश नसमुखी चमके हिरा. आकाश नसमुखी चमके हिरा. अगं राधाबाई आले घाई घाई, गाडी जीवाची दगदग भारी. अगं राधाबाई आले घाई घाई, गाडी जीवाची दगदग भारी. शालो निघून ग नववारी, आली बघा मावशी ही सुंदरी. शालो निघून ग नववारी, आली बघा मावशी ही सुंदरी. शालो निघून ग नववारी, आली बघा मावशी ही सुंदरी. शालो निघून ग नववारी, आली बघा मावशी ही सुंदरी. अगं वसाड्यानो, कशाला मला गाई गडबडीत आवाज मारलात? ऐनवेळी मोक्यावर आणि धावत आली ना ग त्या मृदुंगाच्या ठोक्यावर, आणि पाय पडला ना ग मावशी कशावर? चावट मेल्या कुठच्या? झालं तुमचं सपाट कधी नाही ते. अगं माझ्या नवऱ्याच्या हातावर. हातावर होय? आम्हाला बलतच वाटलं. हा, तुम्हाला बलतच वाटलं. अगं पण मला कशाला आवाज मारला? अगं मावशी, आमच्या मुलींचा विचार आहे मथुरे बाजारी जाण्याचा. अगं पण सगळी तयारी झाली ना? होय मावशी, कुणी दही, कुणी तूप, कोणी धोती घेतलाय बघ. त्याच्यावर बघ त्यात शृंगार देखील केलाय. अगं ते तुझ्या आणि माझ्यासाठी झालं ग. हे बसलेल्या प्रेक्षकांसाठी काहीतरी घेतलं पाहिजे मावशी, का? तेही सांगितलं पाहिजे का? मग त्याशिवाय मालाची विक्री कशी होणार? सांगते ऐक. अगं मावशी, तू घेतलाय रवा. तू घेतलायस रवा. अगं पण तो पाळलीला की झळलीला? अगं मावशी, तुमच्यावर काय पाचत का ग? नाही 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 नाही, आमच्याकडे रवा दळतात. मावशी, मी घेतलाय रवा, त्यात थोडी साखर. आता मरायला साखर कशाला त्यात? अगं मावशी, शिरा गोड नको का? म्हणजे शिरा गोड होण्यासाठी तू साखर टाकली आणि काय केलं? हॅलो हॅलो हॅलो. अगं जरा हळू, नाही तर हळवून तो दांडा मोडायचा ग. अगं मावशी, तसा कसा मोडेल? दांडा माझ्या नवऱ्याचा आहे. अगं बोलतेस काय? अगं राधा, ही बोलते बघ काय? अगं मावशी, तिच्या नवऱ्याने का कालच जाऊन रानातून बाबूचा दांडा आणलाय बघ. म्हणजे तू मजबूतच असणार. बस हलवत मोडापर्यंत. माझ्या गाचं काय जातंय? तू का काय घेतलास? अगं मावशी, सांगते ऐक बघ. सांगू मी काय, दाखवू मी काय, आणि तुम्ही बघणार तरी काय? अगं मेले, तू दाखवशील तेव्हा हे बघतील ना. अगं मावशी, त्या जिभेला काय हडबीड? अगं नीट सांगते ऐक बघ. सांगू मी काय, दाखवू मी काय, आणि तुम्ही बघणार तरी काय? मावशी, अगं दाखवलं असतं ग, पण तुझ्या आईची शपथ घेऊन सांगते, मी विक्रीसाठी घेतली दुधावरची साय. घेऊन घेतल्यानंतर काय दुधावरची साय? हो बाजूला. तू का काय घेतलं?
सांगतस? मावशी सांगतेच बघ, माझ्या हृदयावर माझ्या नवऱ्याची सही. मग आमच्या छाताडावर काय या शेजाऱ्याची सही काय? माझ्या हृदयावर माझ्या नवऱ्याची सही. आणि मावशी मी विक्रीला घेतलं खई. हा सुंदरा हो बाजूला. तू का काय घेतलं? मावशी भेटला लाडू, लाडू कुठं आहे तो? त्याचा खाल्ला. मग मेली विक्रीला काय घंटा घेणार की काय? मावशी मग काढू. आता नको, उद्या सकाळी काढू. चला काढू. अगं मावशी, तू आम्हा साऱ्या मुलींना विचारून घेतलं काय नेसलं काय, आणि तू नाही का सांगितलं? असं म्हणतेस? अगं पण एवढा आता सुंदर तुम्ही माल घेतलाय, मग माझ्या मालाला माझी मालाची विक्री कशी होणार? मावशी, काय गं? अशी तुमची जबरदस्ती आहे तर होय होय. मग ऐकून घ्या तर, मी विक्रीसाठी घेतलाय चिकू. अय्या, मावशी चिकू कुणाचा ग? या बाबूचा तिच्या पांडूचा. अगं मेले ना, या बाबूचा कशाला चिकू घेऊ? माझ्या भिकूचा चिकू नाही का? भिकूचा चिकू होय, आम्हाला माहिती आहे. अगं तुम्हाला तर कसं माहिती? अगं मावशी, परवा बाजारात नाही का? म्हणजे बाजारात बघितलात तर? मला वाटलं मी घाबरले ना ग. चला तर मग. अगं मावशी, आता पण 7 शृंगार करूया बघ. अगं हे काय असतं सासुंगार? अगं मावशी, तुला 7 शृंगार नाही माहिती? नाही ग, आमच्या वेळी असं काय नव्हतं. उचलला माठ, घेतला डोईवरी आणि चाले बघ टनाटना मथुरे बाजारी. अगं मावशी, 7 शृंगार म्हणजे गाचर, तुमकर, मोटर, याला तर 7 शृंगार म्हणतात बघ. चला तर मग करा. जाऊ चला मिळून लवकर बाजारी, व्यापार हा करू. जाऊ चला लवकर मिळून बाजारी,
भगवान श्रीकृष्णाने 8 अवतारी कशा तऱ्हेने केला हे मी आपणा समोर सादर करत आहोत. अरे अगासुत मामा, अरे मी गुहेमध्ये आहे. हो, गुहेमध्ये आहे. आलो तुझ्या भेटीला. जय श्री कृष्ण भगवान. श्रोते जनो, जेव्हा जेव्हा या पृथ्वी तलावर संकट येतात, अधर्म वाढतो, तेव्हा तेव्हा या पृथ्वी तलावर धर्मरक्षणासाठी अनेक रूप, अनेक अवतार धारण करावे लागतात. तोच 8 अवतार श्रीकृष्ण. मथुरेचा राजा कंस मामा याने मला मारण्यासाठी अनेक मायावी राक्षस पाठवले. 100 शस्त्र 108 गवळणी हातमाट करून मथुरेच्या बाजारात चालले आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध केला पाहिजे. ही कामगिरी आपण न करता आपल्या जोडीचा सुदामा याच्यावर संपवली पाहिजे. सुदामा, अरे सुदामा, नमस्कार देवा. आशीर्वाद सुदामा. सुदामा 100 शस्त्र 108 गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चालले आहेत. त्यांचा रस्ता
या तुम्ही काय करणार 16 शस्त्र 108 गोपिकांचा मेळा मिळून मथुरेचा घाट चढतोय. ही कामगिरी देवाने आमच्यावर संपवले. मी तर एकटा ही कामगिरी शक्य नाही. यासाठी माझ्या जोडीचा सुदामा पेंद्या यांना बोलून घेतलं पाहिजे. पेंद्या, अरे पेंद्या, अरे तायले ताय, अरे लवकर ये इकडे. गोकुळात खूप मजा आहे. अरे तात्याला अरे दही दुधाची मजा आहे. आता म्हणतोस? होय. आलो आलो. अरे रोजा सुद्धा माने तुझा आता कशाला मारत रोज सुद्धा माने तुझा आता कशाला मारत आणि आवाज ऐकून गावर आणि आवाज ऐकून गावर अरे ये आलो सुदामा मी सोडून झाडावर आलो सुदामा मी सोडून झाडावर जावा मोडून आरसा सोडून गाई सोडून रानाला नदी काठीला येऊ भेटीला जाला गंगाबाणाला इथं जमलाय तारा गावर इथं जमलाय तारा गावर आलो सुदामा सुदामा सोडून झाडावर आलो सुदामा मी सोडून झाडावर अरे उरावा. अरे पेंद्या, अरे उरा. काय सांगू तुला? काय सांगतोस काय? अरे मोठी गंमत झाली. अरे गंमत कसली गंमत झाली? अरे कसली गंमत झाली. अरे याला काय सांगू तुला? अरे मी सकाळी सकाळी उठलो आणि चोलीत बसलो. काय सकाळी सकाळी उठलास आणि मोरीत बसलास? अरे चोलीत नाही रे. चोलीत बसलो. चोलीत म्हणजे अरे चोलीत बसलो. कसा चोलीत बसलास? अरे याला सकाळी सकाळी उठलो आणि माझा दोला चोलीत बसला चुलीजवळ. अरे चुलीजवळ बसलं तेवढ्यात नादान माझी चुलीच्या वैलाजवळ काहीतरी पांढरं पांढरं सांडलेलं दिसलं. काय अरे काहीतरी पांढरं पांढरं सांडलेलं दिसलं. म्हणजे पांढरं पांढरं सांगलेलं दिसलं तुला? हा. अरे मला वाटतं आयन खील बनवलं की काय. अरे म्हणून मी खिलीचा तोप शोधताय. अरे काय तोप काय सापलं ना आणि मला काय लावं ना. अरे माझ्या तोंडाला सुटलेलं पाणी. अरे आता काय करणार? काय केलंस मग? अरे आये पण नाही घालास आणि मग काय केलं. अरे ते सांडलेलं पांढरं पांढरं होतं ना. काय सांडलेलं पांढरं पांढरं होतं? हा, त्याच्यात मी हलूच कर असं माझं बोट बुलवलं. हळूच कर काय बोट बुडवलं? अरे असं बोट बुलवलं आणि असं तोंडाला लावलं. अरे तोंडाला लावलं तर काय. अरे सगळं पुचपुचीत. अरे याला सगळं पुचपुचीत. काय म्हणतोस काय? अरे तली म्हटलं असं कसं होतं. परत बोट बोलवलं परत तोंडाला लावलं. अरे तली पण तसंच. अरे आता म्हटलं काय करायचं. तेवढ्यात आई तिकडून आली. हा. आई म्हणते बाबा काय म्हणते? काय रे सकाळ सकाळ चाटतोय. म्हणजे आई तुझी म्हणाली हा. सकाळ सकाळ काय करतोय? आम्ही म्हटलं आहे अगं खील बनवली म्हटलं त्याच्या साखर टाकायची विसरली. आई म्हणते बाबा खील. अरे कुणी बनवला ना खील. अगं आई खोटी कशाला बोलते. त्या चुलीच्या व्हायला पांढरं पांढरं सांडलंय. आई म्हणते अरे गुलामा ती खील नव. अरे त्या कोंबडीची शीत होती शीत. काय सांगू अरे तुला. मूर्ख काय तू मग खाल्लंस काय? अरे काय खाल्लं म्हणजे. अरे त्या खिलीचा भलाच. अरे काय खाल्लं तर सांगू काय तुला काय झालं. अरे काय तुला खाताना तोंड होतं हा. पण नाक तरी वास होतं. नाक घेण्याचं वास होतं. अरे काय सांगू तुला. अरे वासाने तुला नाकाला वास आला नाही तिचा? अरे याला काय सांगू वास आला पण खिलीचा आणि त्या शितीचा वास सेमच होता. अरे अरे ते जाऊ दे.
बाबा काय अरे ते जाऊ दे काय गडबडीत काय गडबड झाली काय अरे सगळा अर्धा डाव बोलून मी इकडे आलोय काय गडबड झाली अरे डाव धाव दे कृष्णदेव मोठी कामगिरी संपवली आपल्यावर मोठी हो अरे केवढी मोठी अरे मोठी म्हणजे भले मोठी कामगिरी संपवली अरे किती आहे तिथे सांग अरे 16 सत्र 108 गवळणी हा त्या बघ कुठं चाललंय त्या तिकडून दिसतात तुला ना अरे याला दिसतात बरोबर 4 जोड आहेत मला मग? कुठं चाललंय ते तरी सांग अरे त्या मस्कुरीच्या बाजारात चाललंय अरे मथुरेच्या वादात जातात ना हो. जाऊ दे आपल्याला काय अरे. हा आपल्याला काय म्हणजे कृष्णदेवने अडवून ठेवायचा रस्ता त्यांचा ना देवाने हलवायला सांगितलं नाही हो आपले अरे याल्या त्या गौरनी किती म्हणतात 16 7 108 आणि आपण दोघं तू असा हात पोचल्या आणि मी बालिक शिल्पत्या अरे जर त्या 16 7 गौरनी आपल्या मागं लावल्या तर हे पोत घेऊन तू जाऊशील अरे मग काय झालं अरे मग काय झालं अरे काय? देवाने कामगिरी सांगितली तशी आपल्याला अरे देव म्हणजे किस्सा देव अरे तो मूल्यवाला त्याच्याकडे मूल्य आहे आणि आपल्याकडे काय ती बालकुशी काती अरे ते काय जमायचं नाही मग काय अरे करायचं? माझ्या जोडीचा वाकल्या आहे ना वाकल्या त्याला ही कामगिरी करायला मला बोलायलाच पाहिजे म्हणजे तुझ्या जोडीचा आणि माझ्या जोडीचा नाही काय वाटलं तो तुझ्या जोडीचा मग माझ्या अरे, तो जोडीचा माझ्या आहे. चौथीचा आहे मी त्याला बोलून घेतो तुझ्या चौथीचा आहे. हा इथं असेल कुठं तरी गाई गुरुला असेल असेल मग घे लवकर बोलून घे लवकर बोलून घेतो अरे वाकले अरे सुदामा काय झालं कुठं तरी लांब गेलेला दिसतोय लांब गेलाय परत हाक मारू जोरात अरे हाक आता एकदा थाक मारायचा हा एकदा जोरात. अरे वाकलेले वाकले अरे तायले 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 अरे बाबा इकडे ये अले कछाला कछाला अरे उपरामध्ये मोठी नम्मत हाय गेल्या नम्मत हाय काय म्हणतो तरी काय म्हणतो तरी काय अरे बाबा लवकर ये असं म्हणतोस हा. इलो इलो अरे सुदामा, काय बोलतोय तो वाकल्यान खाला आवाज दिला नाही खाला हा, पण पण आवाज म्हणतोय जरा काय? निरालाच खालावरती हो, हो, आवाज. निरालाच येतोय. तो काय म्हणतोय काय माहिती म्हणतोय? मी यालो मग काय म्हटलं अरे तसं बोलला नसेल अरे येतो असं म्हणत असेल असं होतंय अरे बाबा लवकर ये अरे वाकड्या तुम्हाला अरे अरे पेंद्या तू लावू नको शेड्या मला नको लावू नादी अरे अरे पेंद्या लावू नको शेड्या मला नको लावू नादी माझी कपिला माझी कपिला माझी कपिला गाय चुकली या रानामध्ये माझी कपिला कपिला गाय चुकली या रानामध्ये माझी कपिला कपिला गाय चुकली या रानामध्ये माझी कपिला कपिला गाय चुकली या रानामध्ये अरे अरे पेट्या लावू नको शेट्या नको सदारू नादी अरे अरे पेट्या लावू नको शेट्या नको सदारू नादी माझी कपिला माझी कपिला माझी कपिला गाय चुकली या रानामध्ये माझी कपिला कपिला गाय चुकली या रानामध्ये माझी कपिला कपिला गाय चुकली या रानामध्ये माझी कपिला कपिला गाय चुकली या रानामध्ये या रानाच्या अवघड रे वाटा कसा चालू तुझा पायाला रुततोय काटा कसा चालू तुझा पायाला रुततोय या रानाच्या नवा अवघड रे वाटा कसा चालू तुझा पायाला रुततोय काटा झाला विचार सुरू आता काय करू झाली झाले माती झाला विचार सुरू आता काय करू माझी झाले माती माझी कपिला माझी कपिला माझी कपिला गाय चुकली या रानामध्ये माझी कपिला 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 यो 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 यो
मिरगी आली की काय काय झालं का त्याला अरे मिरगी आली काय उठा 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 उठा, उठा, उठा. अरे याला कामगती करायला बोलावलं अरे, कामगती- काय झालं काय वावडा आले की काय अरे काय झालं अरे काय माणूस काय झालं अरे याने तुम्हाला मिरगी आलेली समजत नाही अरे मिरगी आली अरे म्हटलं ह्याला कांदा काल अरे मग तू इकडे कुठे चिपतोस अरे कासाला उचला होता ना काटा काय हा. सगळीच गडबड झाली काय झालं? अरे, विचारू नको काय झालं? अरे हा. माझी बायको काय झालं? माहिती आहे तुला? अरे माझी बायको पडली आजारी काय बायको तुझी बायको पडली आजारी माझी बायको पडली आजारी हा. आणि सासूची झाली डिलेव्हरी अरे काय बोलतोय काय बोलतोस तू मी काय म्हणलो बायको पडली माझी आजारी? बायको पडली आजारी हा. सासूची झाली डिलेव्हरी त्याला सुद्धीत बिद्धीत आहेस ना काय झालं अरे काय बोलतोय तुला कळतंय का अरे बरोबर बोललो काय बोललास काय बोललो सासूची झाली डिलिव्हरी हा, हा. अरे उलटा बोललो नाही काय काय बोलला? बरं जाऊ दे हा. मला सांग तुम्ही मला इकडे कशाला बोलावली अरे कृष्णदेवानी कामगिरी सांगितली आपल्याला कोणी कृष्णदेवानी कृष्णदेव त्याला कुठे नेऊन ठेव अरे ते देव आहे वाचं बरोबर आहे अरे याला हा. कितना देवाने आपल्याला कामगिरी काय सांगितलं माहितीये काय सांगितलं? अरे 16 108 गवलनी त्या हात मात करून मथुरेचा घात चालतायत काय म्हणतोस काय आपल्याला हलवायचं त्याने रडवायचं हलवायचं अरे हा काय बोलतोय अरे हलवायचं. म्हणजे त्याचा रस्ता पलटी करून टाकायचा हे, हा. मग, अरे प्रतिबंध सुदामा हा. प्रतिबंध करणे म्हणजे नेमकं काय रे अरे रस्ता अडवून ठेवणे ऐकलास काय प्रतिबंध करणे हा. म्हणजे आवडून धरणे हे, नाही. आवळून धरले म्हणजे नाही ले नाही. अरे नलवून धरले म्हणजे प्रतिबंध करायचा आहे हा. असं काय हे. सांगणार हा. काय करायला नको अरे मग रस्ता प्रतिबंध करायचा हा. काय गवलनी कुठे आहेत ते सांग बरोबर. अरे ते काय गवलनी चालतो तो डोंगराच्या येत आहे तुला दिसतंय अरे बाबा हा. ते 108 गवलनी आहे बरोबर आहे. असा दायले खाल्ला त्यांच्यावर नाही करायचा नाही. आपण त्यांना लपून जपून त्यांचा ऐकायचा समाचार घ्यायचा म्हणजे गनिमी कावा हा, बरोबर आहे आपण तिघच आहोत आणि त्या किती आहे 16 17 108 किती पण असू दे आपण आहोत ना हो नाही. हा. चला जायचं जाऊया हा. कसं जायचं आता कसं जायचं म्हणजे नटट कसं जायचं नाही हलवायला पण नका हलवायला नटट. ओके नकच जाऊया चल चल नकच. चल जाऊया चला चला झालं झालं तरी काय तुम्हाला झालं का अरे झालं काय तुम्हाला हे आपल्या जाऊ दे चला आपण अरे पेंड्या आपल्या अरे त्या काय म्हणते त्याची माठ म्हणली तुम्ही अरे माठ कुठे पडतो मग तिच्या पोरीने आमची पाठ फोडून टाकली आणि तुमच्या पोरी तुमची माठ फोडली आणि तुम्ही माझी माठ फोडत होता झालं काय दमलो हे पेंड्या झालं काय झालं गवळणी साठामाटात चालले आता चालले होय त्याला जाऊन विचार काय चालू आलात कुठे जाणार कुठे नाही एवढंच आहे ना हो हो अरे सोपं आहे आणि सोपं आहे ना? विचारायचं कोणाला बरं ते मावशी आहे ना मावशीला विचारायचं हा मावशीला जाऊन ए विचार बाबा हा. ही कामगिरी पत्त्यात आहे पत्त्यात करायला प्रख्यात आहेस ना? प्रख्यात आहे. हो. अरे काय माहितीये काय एखाद्या बाईला विचारायचं झालं ना त्या बाईचाच पोतचा माणूस लागतो काय तो? अरे बाईला विचारते म्हणजे बाईच्या पोतात माणूस लागतो म्हणजे कोणाच्या पोटचा आपण बाईच्या पुढचं ना अरे त्या पोटचं अरे बाईच्या पोटचं म्हणजे तिच्या कांदात जाऊन विचारायला लागतं आता तुमच्या वथवात वथवात फिरून अरे कांदात जाऊन चालतात माझ्या काळजाचं टोका चुकत काय काळजात जाऊन विचार त्याचं तिकडे कुठं पण विचार आहे ना विचारायचे नाल्यात कुठं आणि नालाल कुलीकडं एवढंच आहे ना होय. अगदी सोपं आहे सोपं आहे ना? आता जातं चौकात जा चौकाचं. कसं जातील पिलवट
हा. आता मी काय म्हणतो काय म्हणतोय? तू तिकडे तर आहे हो ह्या कोण तुझ्या दिसतात ग अरे मेल्या तुला दिसत नाही अरे दिसतात पण तुझ्या दोन आहेत त्या या माझ्या पोरी ह्या तुझ्या तोले हो ए म्हातारले ह्यातली एक पोरगी मला नेते ए मेल्या तुला धड बोलता येत नाही आणि माझी पोरगी मागायला लागला हे मेंढ्या का बरं पोरगी मागतोय हा वाकडा काय त्या बोलतोय पोरींमध्ये विशेष काय आहे? सांगायला नको म्हणजे पोरगी फक्त मागतोय हो. का मागतोय स्पष्टीकरण सांगायला नको होय तुझ्या पोरी कशा आहेत काय बांधा आहेत हा, हा. सगळं सांगायला नको मग तू जाऊन हा सांगतो काय? नेमका जाऊन तेवढाच विचारतो हा ना सांगतोय त्याला सांग. सांगू दे अगं मधून हा. ह्याच्यातली बुद्धी चांगली पोरगी मला दे अरे मेल्या तुला देण्यापेक्षा माझ्या काय पोरी काय रस्त्यावर पडल्यात काय रे काय रस्त्यावर पडले तो काय म्हणतोय तुझ्या पोरी चिकणी आहेत हा अरे माझ्या पोरी चिकण्या असू दे हा. तर तुम्हाला काय करायचं ए मधुले हा. आम्हाला काय करायचं ना फक्त एवढंच करायचं आम्हाला त्यांच्याशी गुलू 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 ए करायचं मेल्या माझ्याशी बोल काय बोलायचंय ते अगं तुझ्याशी झालं ग, आता तुझं वय झालं आता पोलीसही मला बोलू दे ना वावला हा पण वावला. हे वाकड्या तू इकडे हा. काय मेंढ्या, हा. तू जाऊन विचार माझी तर अक्कलच गेली याच्यामध्ये. हा माझी अक्कल गेली तुझी अक्कल गेली हा. काय अक्कल गेली काय अक्कल गेली? म्हणजे हालात कुठून जाणार कुठे एवढं मावशीला विचारून नाही बरोबर आहे भाऊसाहेब अरे सोडगे सोडगे काय म्हणाली सोनक्या? सोनक्या हा हे दांडके बघितलंस काय टाकी झ येली गलून सोनके. हा. हे, याचा दांडका वेल्डिंगला टिकल काय ते? काय मिळाला माणूस पण ते सोनके अरे येताना रस्त्यात सगळी हाडा सांडीत आलाय आणि मग तो दांडका म्हणजे तू कशाला पास करतोय तू आषाढ्या कुठला हे, अरे मावशीचं जाऊन बघितलं हा काय मूर्त तुला काय मूर्त तू तर बघावून बघितलं मग तुला पण काय हौस आले नाही नाही, नाही. नाही. अरे येल्या हा. मला सांग हा. मी त्या मावशीला पोलगी मागितली हा. त्याच्यात तुझा काय झालेलं आहे? माझं काय झालं नाही हा. पण काहीतरी मुद्द्यावर बोलायला नको मग मुद्द्यावर बोललं पाहिजे. मग मी पण मुद्दा विचारलो काय मग हात बोलला नाही तर मी काय मग अरे बाबा हा. विसरलं तर विसरलं हा. पण तुला काय खुपलेलं ते काय ते मला काय कुठचे कशाला अरे मला तुला खुपलं हा. की तुझी घाला दुसरी बायको असताना तू मावशीला पोलगी का मागतोय म्हणजे ह्याचं लग्न झालंय काय विचारते हा प्रश्न याला विचारायला पाहिजे होता बरोबर आहे ना आणि लग्नाचं म्हणशील तर याची सख्या बायकोची 2-3 पोरं आहेत कोणती याच्या सख्या बायकोची म्हणजे लोकांच्या काय दुसऱ्या बायको तुला पुढे मला सांगितलं कुणी बरोबर आहे ना बरोबर. आता मला सांग हा हा त्या म्हातारी जवळ तिच्या पोरी मागतोय पुरी मागतोय बरोबर आहे ना होय. हे जर त्याच्या बायकोला समजलं हा. बरोबर आहे हा. ना तर मी काय म्हणतो तिचा जर व्होल्टेज वाढला वाढला तर याचं सगळं ब्लड उडून टाकेल अरे वाकड्या हा. ब्लफच काय नाही. संपूर्ण वायरिंग जर वळ त्याची काय बरोबर आहे अरे बाबांनो. राग. राग करणार आहे हो. काय झालं काय झालं काय झालं अरे येल्या हा. माझ्या बायकोचा व्होल्टेज वाढणाराय हा. माझ्या बल्ब उडणाराय बरोबर आहे. माझ्या खामावर लोल येणाराय हा. आणि तुमचं काय जातं नाही, आम्हाला काय जात नाही हो. पण वायरिंग झाले तर सिग्नल कशा त्याची नाही रे तो काय म्हणतोय हा. माझ्या खांबावर लोड येणार आहे हा. अरे खांब भले लोड याच्या भले खांबावर येईल हा. पण बिल आपल्याला भरायला लागतं ना नाही अरे असू देते हा. तुझा मावशीला विचार भाऊसाहेब तुम्ही आलात कुठून आणि जाणार कुठे अरे तुम्ही आहात तरी कोण आणि आमचा रस्ता अडवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला म्हणजे तुला आमची ओळख पाहिजे हो ऐक हा येडोबा हा कोण येडोबा येडोबा मी शेडोबा तू चेडोबा शेडोबा आणि हा रेडोबा. ए, काय मावशी लेलोबा नाही हा लेंजोबा लेंजोबा म्हणजे 5G 4G 3G तुला काय तर माहिती ना काय रे बाबा कुठल्या जमान्यातली ही माहिती आहे अगं लेंजोबा म्हणजे जेव्हा आमची दोघांची लेन जाते ना हा. तेव्हा मागणं सिग्नल देतो बरोबर आहे आणि ह्याची रेंज जाते तेव्हा ह्याला कोण सिग्नल देतं मावशे याचा वायफाय हा. डायरेक्ट कृष्णदेवांशी कनेक्ट आहे म्हणजे हा आमचा मास्टर मास्तर हा तुमचा मास्तर हा आमचा मास्टर आणि ह्या त्याचे दप्तर बरोबर आहे अरे पण त्या दप्तरात वया पुस्तक आहेत काय हा मोठा प्रश्न आहे वया पाहिजे. हा. अरे म्हणून दे हा. आता मला सांग मास्तर म्हटल्यावर त्याच्याकडे वया पुस्तक आली हा? ते काय पोलीला लेखनाबाला म्हणतात ते अरे पोलीनो त्याच्याकडे पेन पण हाय हा. पण तो दिवसाचा भाल काय कालत ना
अरे खरं तर सांगा नको. अरे मास्तर लागले पेन आहे दिवसाचा बाहेर काय काढत नाही. अरे काय ते इसकडून सांग इसकडून इतकं सांग. सांगतो हा. आता काय थंडीवाल्याचा दिवस बरोबर आहे. बरोबर आहे ना. हो. जर का तरी दिवसाचा पेन बाहेर खाल्ला हा. तर या थंडीतनं त्याच्या पेनाची शाई गोठणार नाही. बरोबर आहे. हा, आणि म्हातारे त्याचा नाचणीचा नळा चालू असतो, नाचणीचा नळा. म्हणजे रात्रीच्या क्लास मध्ये अरे दिवसाचा तो पोलांना शिकवतो हा. आणि रात्री तो अभ्यास करतो. म्हणजे तेव्हा जर अभ्यास करायची गरज असेल ना तेव्हा तो दप्तरातनं बाहेर घालतो आणि गरज नसेल तेव्हा तो दप्तरात ठेवतो. आता तुम्हाला काय म्हणायचं? हा म्हणजे बरोबर आहे. मग? बरोबर आहे. म्हणजे तू अभ्यास रात्रीचा करतोस ना. बरोबर आहे. दिवसाची पेन काढायची गरज गरज नाही. हा, रात्रीचा कर. एवढं नाही. अरे अरे रात्रीचा पेन का काढतो? हा. रात्रीची शाई त्याला साठला ना गोठते. हा. मग त्याच्यामुळे अक्षर कसं ठळक ऐकायचं ना? पण मला काय म्हणायचंय मग? इकडे ये. आणि दिवसाची पेन काढून चालते. हा तो म्हणतो त्याची रात्रीची शाही गोठते. हा. पण मला काय म्हणायचंय हा. या वयात तुझा पेन उठतो. अरे अरे वयाचा संबंध काय तू? अरे पेन तर डार्क बघ. तसं नाही रे. आता मला काय सांग सांगू? आपली पेन सोडून किती वर्ष झाली? ही वर्ष झाली सवय मोडली. शाळा सोडल्यापासून ते पेन हातात कशालाच नाही. म्हणजे लिहायला गेल्यावर आपले हात कापतात. आता गायला नुसता थंब द्यायचा बरोबर आहे. हा हा नांगता बुलवायचा आणि फुलं टेकायचा. आता थंबचा प्रश्न काढलास म्हणून हा. पूर्वी लोक अशिक्षित होती बरोबर. तेव्हा अंगठा देत होती. हा. आता सुशिक्षित झाले आता काय देतात? सही बाजूला राहिली परत थंबवरच राहिली. अरे पेन देऊन द्या ना. नाही. ते राहू द्या. राहू द्या. त्या मावशीला सांगितलं ना आपण कोण आहे? हा तुम्ही सांगितलं. हा. ए म्हातारे हा. लक्ष दे. हा. आम्ही कृष्णदेवांची सौंगडी. डोंगरी. हा पेंद्या. पेंद्या. हा वाकड्या. आणि मी सुधारणा. मग तुमच्याकडे काय कायदा? हो. ए, मथुरले, अगं एवढा कार्यक्रम केला आम्ही कायद्याशिवाय आणि कांद्याशिवाय आम्ही आलोय का? मग? हे कायदा दाखवा वाचून हा, आपण ना. वाचून दाखवूया म्हातारला कायदा. हा. वाटेवर उभे आम्ही हाय. अग बाय 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 बाय. वाटेवर उभे आम्ही हाय. गवळणीनो बाजारी जायाचं नाय. गवळणीनो बाजारी जायाचं नाय. वाटेवर उभे आम्ही हाय. अग बाय 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 बाय. वाटेवर उभे आम्ही हाय. गवळणीनो बाजारी जायाचं नाय. गवळणीनो
चाललंय मागं. ऐकलं काय म्हणते? काय म्हटली माहितीये काय म्हणाली? कवी सांगे कृष्णदेवांना हा. चालले म्हणे. हे. नाही. अरे पण ते चालले म्हणजे मला कुठे ढकलतो अरे मग ती बोलते ती बोलते हो बरं त्याला जाऊन द्यायचे छे मग काय करायचं आपण काय आता काय काय सांगायचं त्यांना काय सांगायचं कृष्णदेवांच्या हुकमाने बरोबर आहे आणि आमच्या कायद्याने बरोबर. 5 मिनिटं बसावं लागेल. मावशी इकडे मावशी अरे बोंबलेलं तरी काय झालं तुला? देवांचं हुकमान आमच्या पिकांच्या कायद्या 5 मिनिटं बसावं लागेल मावशी हा. आम्ही यांच्या मनाने मुलीच नाही बसणार बघ. आम्ही आमच्या स्वतःच्या मनाने बसू. कशा पण बसा तिकडे स्वतःच्या मनात बसा नाहीतर? नाही तर तिकडे कशा पण बसा काय करायचं? हे, बसले का बघून येतो म्हातारी नाही. म्हातारे झाले हो. मग तुला दिसली पण इथून म्हणजे काय ही दिसत नाही मला. मावशी अरे वाकड्या इकडे जरा लक्ष दे. रोशनी जानेवाली तुम्ही राजा अगं राधा काय आज जानेवारी महिना आहे की काय? तू सेठे मी तुला काय महिन्याच्या आलो मला कोणते पूर्ण ओळख कोण आपण? श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात पायी पद्मा बेंबी हिरा मस्तकी तुरा आणि कटेवर हात घेऊन विटेवर उभे असतात. राधे देश तसे विष पलटावा लागतो मग सांगा तर आपला जन्म गुन्हा. सांगतोय राघवळ्याचे गणारी ऐक अवतार सांगतो खरे. राघवळ्याचे गणारी ऐक अवतार सांगतो खरे. उभी राघवळ्याचे गणारी ऐक अवतार सांगतो खरे. उभी राघवळ्याचे गणारी ऐकावतार सांगतो खरे. जन्म झाला अवंती ग्रहाला, जन्म झाला अवंती ग्रहाला. बालपण गेले गोकुळात सारे. उभी राघवळ्याचे गणारी ऐक अवतार सांगतो खरे. पहिला अवतार मात्र मी धरिला, दुसरा अवतार पूर्ण मी धरिला. तिसरा अवतार वराह मी धरिला, चौथा अवतार नरसिंह धरिला. उद्धारी रे मी साऱ्या जगाला, उद्धारी रे मी साऱ्या जगाला. आहे ब्रह्मांड मुखामध्ये सारे. उभी राघवळ्याचे गणारी ऐक अवतार सांगतो खरे. पाचवा अवतार वामन धरिला, सहावा अवतार परशुराम धरिला. सातवा अवतार श्रीराम धरिला, आठवा अवतार श्रीकृष्ण धरिला.
जात राशील नाही जात राशील नाही जात राशील नाही देव तो शरण आले. थांब राधे सात्यते दिलेले वचन पूर्ण कधी करणार देव आता वेळ आले. वेडी मी झाले लागली मनाला रे वेडी मी झाले लागली मनाला.
आ